नमस्कार, न्यूज दर्पण मराठीमध्ये आपले स्वागत आहे। ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर तांत्रिक कामगार संघटनेचा निषेध। आज दिनांक 19 जुलै 2025 वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी तांत्रिक अप्रेंटिस तांत्रिक कामगार कंत्राटी असोसिएशनच्या वतीने ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली। तांत्रिक कामगार युनियन नोंदणी क्रमांक 5059 अंतर्गत कार्यरत कामगारांनी आपल्या निवेदनाद्वारे सांगितले की 10 ते 15 वर्ष नियमित काम करूनही अनेक कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आलेले नाही। त्याचबरोबर अनेक कंत्राटी कामगारांना कामावरून मनमानी पद्धतीने कमी करण्यात आले असून त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही। ठेकेदाराकडून या कामगारावर अन्याय होत आहे। संघटनेने यावर उपाय म्हणून चौकशी समिती स्थापन करून संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार सादर करण्यात आली। विशेषतः 15 वर्षापासून सेवा देणाऱ्या कामगाराचे हक्क सुनिश्चित करून त्यांना वेतनवाढ व इतर शासकीय लाभ मिळावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले की ठेकेदारांनी लोकशाही योग्य पद्धतीने व्यवहार न करता अन्यायकारक निर्णय घेतले असून हे खपवून घेतले जाणार नाही। वेळेवर न्याय न मिळाल्यास आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले। या निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आली असून यात प्रमुख अभियंता, पोलीस अधिकारी व वाशिम पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचा समावेश आहे। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार सर, आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत? नमस्कार सर, आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला पोर्टलवरून नाव कमी केलेले आहे, तर आम्हाला लवकरात लवकर पोर्टलवर नाव टाकावे आणि जॉईन करून घ्यावे आणि एक आम्हाला हे द्यावे, ऑर्डर द्यावी। आम्ही सर्व कंत्राटी कामगार म्हणजे 2 महिन्यापासून आम्हाला एक पेमेंट नाही अदा केलेलं आणि आमच्यापासून जे काम केलेले आहेत आणि जे नवीन समजा ऑर्डर दिलेले आहेत त्यांना जे वरिष्ठ मुलं आहेत त्यांना गेलेले जवळपास सर 12 वर्ष झाले आम्ही कंत्राटी कामगार काम करतो आहे। त्या 12 वर्षात आम्ही त्यांना अचानक नोटीस न देताना काही नाही हे करता आम्हाला कामं बंद करून टाकलेलं आहे। सर, जर तुमच्या मागण्या ह्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचे पुढचे पाऊल काय असेल? सर, आम्ही आता आंदोलनाला बसलो। आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या की आमच्या बी आम्हाला कंत्राटी कामगाराला कमी केलं, आमचं वेतन बी नाही दिलं आणि आम्हाला कोणती पूर्वसूचना नाही दिली तरी आम्हाला त्यांनी कमी केलं। त्याच्यानंतर आम्हाला जर त्यांनी जॉईन नाही करून घेतलं तर आम्ही सरळ अमर उपोषणाला बसलो। हे आमची प्रमुख मागणी आहे। अच्छा, आता बेमुदत उपोषणाचा आजचा कितवा दिवस आहे आणि तुम्ही कुठं बसलेले आहात? 3रा दिवस आहे सर आजचा।